नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनो आज इकडे लक्ष द्या. आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा जो युनियन बजेट आहे 2026 आणि 27चा तो संपूर्णपणे सोप्या भाषेत आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हा बजेट सामान्य माणसासाठी काय घेऊन आला आहे, तसेच टॅक्समध्ये काय बदल आहे आणि सरकार कुठे पैसे खर्च करणार आहे, हे सर्व आपण पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांना आणि तरुणांना तसेच नोकरदारांना याचा काय फायदा होणार आहे. जर विद्यार्थ्यांनो तुम्ही नवीन असाल, तसेच तुम्ही विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे किंवा करंट अफेअर्ससाठी तुम्ही समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. बजेट म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो, युनियन बजेट म्हणजे सरकारचा पुढील एका वर्षाचा आर्थिक आराखडा. समजलं? युनियन बजेट म्हणजे काय? पुढील वर्षाचा म्हणजे एका वर्षाचा जो काय असतो संपूर्ण आराखडा, त्यालाच युनियन बजेट असे म्हणतात. सरकार काय सांगतं सरकार? इकडे लक्ष द्या. आम्ही किती पैसे कमवणार, कुठून कमवणार आणि ते पैसे कुठे खर्च करणार. हा बजेट 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी आहे. कोणत्या कालावधीसाठी आहे तर पहा, 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी आहे. आणि हा बजेट संसदेत फायनान्स मिनिस्टर म्हणजेच कोण आहे आपला फायनान्स मिनिस्टर? निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं आहे तर सादर केलेलं आहे. बजेट 2026 आणि 27ची थीम काय आहे हे आपण पाहूयात. पहा, बजेट 2026 आणि 27ची मुख्य थीम आहे इकॉनॉमिक ग्रोथ, इन्फ्रास्ट्रक्चर्स, जॉब्स अँड विकसित भारत. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था समजून घेणे, रोजगार निर्माण करणे आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पुढे नेणे. समजलं? ही आहे बजेटची थीम 2026 आणि 27ची. बजेटचे महत्त्वाचे आकडे आपण पाहूयात. आता पाहूया काही महत्त्वाचे आकडे. द्या इकडे लक्ष. तर एकूण बजेट आकार किती आहे? 53.5 लाख कोटी रुपये आहे. तसेच GDPच्या तुलनेत 4.3%. कॅपिटल एक्सपेंडिचर्स म्हणजेच भांडवली खर्च तर काय आहे पाहूयात, 12.2 लाख कोटी आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच काय तर रस्ते, रेल्वे, पूल, इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर यावर होणारा खर्च. याचा अर्थ सरकार भविष्यासाठी मोठी काय करत आहे? गुंतवणूक करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा भर दिलेला आहे त्यांनी या बजेटमध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर हा काय आहे? सर्वात मजबूत भाग आहे. काय मजबूत भाग आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर. सरकार जास्त काय करणार तर पैसे खर्च करणार आहे. कशावर तर रोड्स, हायवे, रेल्वेज, अर्बन डेव्हलपमेंट्स आणि लॉजिस्टिक. काही नवीन काय करण्यात हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्ट देखील प्रस्तावित आहेत. यामुळे काय होणार तर रोजगार वाढणार आहे. बरोबर. आणि व्यापार देखील काय होईल? व्यापारात देखील वाढ होणार आहे. देशाशी काय होईल? कनेक्टिव्हिटी काय होईल तर सुधारेल. इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरिंग. पुढचा पॉईंट काय आहे? इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरिंग आपण पाहूयात. मित्रांनो, भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा सरकारचा मोठा काय आहे तर प्लॅन आहे. या बजेटमध्ये मेक इन इंडियाला चालना आहे. तसेच पाहूयात आपण याचा फायदा काय असणार आहे. भारतातच उत्पादन, जास्त जॉब आणि इम्पोर्ट काय होणार आहे तर कमी आणि एक्सपोर्टचं काय होणार आहे? वाढ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, बॉटनिक सेक्टरला काय आहे सपोर्ट खूप जास्त केलेला आहे. तसेच हा बजेट फ्युचर कनेक्टिव्हिटी आहे. सरकारने फोकस काय केला आहे तर ह्यावर केलेला आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच चिप्स अँड डाटा सेंटर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ॲनिमेशन. परत इकडे लक्ष द्या तुम्ही, एवढे सगळे त्यांनी काय केलं, हे सेक्टर पुढच्या 10 ते 15 वर्षात सर्वात जास्त जॉब्स देणारे आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता टॅक्स सिस्टम आपण पाहूयात. सामान्य माणसासाठी काय? सामान्य माणसासाठी टॅक्स बाबतीत मोठे शॉक नाही तेवढे काय, पण इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये फार मोठे बदल नाही आहेत. पण टॅक्स सिस्टीम सोपी आणि डिजिटल बनवणार वर हे काय भर आहे. काही ठिकाणी TCS म्हणजेच काय तर कमी करण्यात आली आहे. म्हणजेच डायरेक्ट फायदा लगेच नाही आपल्याला, पण प्रक्रिया सोपी होणार आहे.
त्यानंतर एज्युकेशन, यूथ अँड जॉब्स यावर पण देखील भर दिला आहे. तरुणांसाठी हा बजेट म्हणजे काय आहे, महत्त्वाचा आहे. सरकारचा फोकस कशावर आहे तर स्किल डेव्हलपमेंट आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर आहे, इंडस्ट्री अँड एज्युकेशनवर आहे, भर दिलेला आहे. नवीन लॅब्स, कॉलेज अँड स्किल प्रोग्रॅम काय करणार आहेत तर सुरू करणार आहेत, म्हणजे सुरूच होणार आहेत. आता पाहूयात आपण कन्क्ल्युशन. तर पहा, एकूण पाहिलं तर काय बजेट 2026 आणि 27 हा काय आहे, लॉंग टर्म ग्रोथचा बजेट आहे. समजलं. हा बजेट इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणारा आहे, इंडस्ट्री आणि जॉब काय वाढवणारा आहे, तसेच फ्युचरमध्ये काय टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारा आहे. तुमचं मत काय आहे विद्यार्थ्यांनो, तसेच हा बजेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील म्हणजेच काय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.